आज अंबेजोगाई के एसआरटीआर हॉस्पिटल में पिंपरी घाट गांव के फूड पॉइजन के 35 पेशेंट एडमिट किए गए थे। जैसे ही ये खबर माजी आमदार संजय दौंड साहब को पता लगी, वो पेशेंट को मिलने हॉस्पिटल पहुंच गए और सभी पेशेंट से मुलाकात की और उन्हें तसल्ली दी। एसआरटीआर हॉस्पिटल के डीन ढपाटे सर और उनकी टीम ने पेशेंट का बेहतरीन मैनेजमेंट किया। मैनेजमेंट टीम में राकेश जादव सर, मेडिसिन डिपार्टमेंट के एचओडी बिराजदार सर, आरएमओ नागेश सर, मैट्रन कुरमतकर मैडम और सभी डॉक्टर्स और स्टाफ ने हेल्प किया। काल पिंपरी घाट तालुका अंबाजोगाई या ठिकाणी हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं। त्या ठिकाणी नगर भोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे जवळपास गावातील 1000 ते 1200 गावातील महिला आणि सर्व गावकरी त्या ठिकाणी त्यांनी अंदाजे 5:30-6च्या दरम्यान महाप्रसादाचा लाभ घेतला आणि साधारण एक 5-6 तासानंतर संध्याकाळी 12च्या नंतर आणि अनेक म्हणजे महिला असतील, काही पुरुष मंडळ असेल, काही लहान मुलं, जवळपास 200 ते 250 जणांना उलटी आणि संडासचा त्रास सुरू झाला। त्यापैकी आत्ता अंबेजोगाई एसआरटीआर महाविद्यालयामध्ये अंदाजे जवळपास 50 पेशंट या ठिकाणी वार्ड नंबर 18, वार्ड नंबर 20 कॅज्युलिटीमध्ये पेशंट येणं चालूच आहे। जवळपास 50 पेशंट आता त्या ठिकाणी शरीक आहेत। डॉक्टर बिराजदार, डॉक्टर चौधरी, त्यांची सर्व टीम या ठिकाणी पेशंटची काळजी घेत आहे। काही पेशंट लातूरला, काही पेशंट प्रायव्हेट घटनांवर असेल, इतर ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी पण काही पेशंट त्या ठिकाणी गेलेले आहेत। मी सकाळी ज्यावेळेस मला गावचे सरपंच सूर्यकांत तटकडे यांनी मला कल्पना दिली, मी मुंबईहून येत असताना ट्रेनमध्ये मला फोन आला त्यांचा। मग आपल्या अंबाजोगाई तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी लोमटे सर यांना मी कल्पना दिली। त्यांनी काही डॉक्टर्स आणि त्यांची टीम गावाकडे पाठवली। त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केले, परंतु अनेक पेशंटला ते उपचार करूनही काही फरक पडत नव्हता, म्हणून ते बरेच पेशंट या ठिकाणी हलवण्यात आले अंबेजोगाईत। आत्ताही पेशंट येणं चालूच आहे। ही सर्व गावातील लोकांना कल्पना दिली व ज्याला ज्याला त्रास होतोय त्यांनी तात्काळ अंबेजोगाईला या, नसेल तर जिथं कुठं तुम्हाला शक्य त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या शरीरासाठी काळजी घ्या, कारण अनेकांना उलटी आणि संडासचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे। आता जेवणामध्ये कशामुळं विषबाधा झाली हे आणखीन काही कळलेलं नाही, परंतु लोकांना त्रास होत आहे। मी आता डॉक्टर बिराजदार सरांना फोनवर कल्पना दिली, ते पण व्हिजिटला येत आहेत। स्टाफ कमी पडतो आहे, डीन सरांनाही बोललो आहे, डीन सरांनी पण स्टाफ पाठवलेला आहे। आणि पिंपरी या गावातील गावकरी नेहमीच त्या ठिकाणी म्हणजे नगरभोजनाचा मला वाटतं महिन्यातनं 3-4 वेळेस तर कमीत कमी नगरभोजन त्या ठिकाणी होत असतं। परंतु दुर्दैवानं काल ही घटना त्या ठिकाणी घडली आणि गावकरी खूप आज म्हणजे अडचणीत आहेत। सर्व डॉक्टर्स आणि त्यांची टीम या ठिकाणी पेशंटची काळजी घेत आहे।